सकाळी उठताना पाठ जखडल्यासारखी वाटत आहे. पाठीत वेदना होत आहेत. तुम्हाला देखील हा त्रास होतो का? तर काळजी करू नका. वेदनामुक्त दिवसाची सुरुवात तुम्ही अशी करा. उठण्यापूर्वी बेडवर तुम्ही पायांची ही हालचाल करा. यामुळे कंबरेकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो. रात्रभर कडक झालेली कंबर मोकळी होते. पाठीचा कडकपणा कमी होतो आणि आपल्या पाठीला आराम मिळतो. ही हालचाल तुम्ही कमीत कमी 20 वेळा करा. आता आपल्या पायांची अशी संथ हालचाल करा. यामुळे पाठीच्या खालच्या भागात आणि आपल्या हिप्सच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि तेथील सांधे मोकळे होतात, ज्यामुळे चालताना, उठताना, बसताना आपल्या कंबरेवर जास्त ताण निर्माण होत नाही. सायटिका आणि कंबरदुखीच्या वेदना पूर्ण कमी होतात. आता आपल्या पायांची ही हालचाल करा. अशी हालचाल केल्यामुळे कंबरेतून पायात जाणाऱ्या नसांवरचा ताण कमी होतो आणि सततची कंबरदुखी व पायात येणाऱ्या मुंग्या कमी होण्यास मदत होते. तसेच पाठीच्या खालचे स्नायू सक्रिय होऊन पाठदुखी पूर्ण कमी होते. जर तुमचे सतत उभे राहून किंवा बैठे स्थितीत काम असेल आणि तुमची कंबर पूर्ण ताठरलेली असेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आपल्या पायांची अल्टरनेट अशी 20 वेळा हालचाल करा. नियमित केल्यामुळे तुमच्या कंबरेत लवचिकपणा निर्माण होईल आणि दिवसभर आपल्या कंबरेवर आलेला ताण हा पूर्ण निघून जाईल. कंबरदुखी पूर्ण कमी होईल. पायांना दोन्ही बाजूंनी ही हालचाल दिल्यामुळे आपल्या पाठीच्या कण्याला एक चांगला पीळ मिळतो, ज्यामुळे कण्याची लवचिकता वाढली जाते. तसेच तेथील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढला जातो व स्नायू बळकट बनतात. सायटिका, कंबरदुखी यामध्ये ही हालचाल अतिशय लाभदायक आहे. दोन्ही बाजूस 20-20 वेळा करा. पायांचे बटरफ्लाय करून ही हालचाल तुम्ही कमीत कमी 20 वेळा केली तर ओटीपोट आणि कंबर येथील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. ही हालचाल आपल्या पाठीच्या ताठरलेल्या स्नायूंना सैल करते आणि पाठदुखी दूर करते. आपल्या हिप्समध्ये आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये जो ताठरपणा असतो तो निघून जाण्यासाठी ही हालचाल तुम्ही दररोज करा. तुमचे हिप जॉईंट मोकळे होतील व कंबरेची हालचाल करण्याची क्षमता वाढेल. तर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर वेदनारहित दिवस घालवायचा असेल तर ह्या हालचाली तुम्ही नक्की करा आणि फिट राहण्यासाठी चॅनलला फॉलो करत राहा. व्हिडिओ हरवण्यापूर्वी व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. ज्यांना खरंच कंबरदुखीचा त्रास आहे त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.